नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, एखादा मुलगा एखाद्या मुलीला इम्प्रेस करण्यासाठी निरनिराळे उपाय करत असतो. बहुतांश पुरुष स्त्रियांना इम्प्रेस करण्यासाठीची योग्य प्रक्रिया नीट समजून घेत नसतात. अनेकांना फिट बॉडी, टोन बॉडी आणि लुक्स या दोन गोष्टी असल्या की मुलींसमोर इम्प्रेशन पाडता येते असे वाटत असते. मुली इम्प्रेस व्हाव्यात याकरिता ही मंडळी काहीही करायला तयार असतात. तज्ज्ञांच्या मते फिट बॉडी आणि लुक्स व्यतिरिक्तही अन्य काही गोष्टी मुलीसमोर असलेल्या मुलामध्ये बघत असतात. या साधारण गोष्टीवरून मुली मुलांना नकळत तपासत असतात. पुरुषांच्या कोणत्या गोष्टी सर्वप्रथम स्त्रियांच्या लक्षात येतात याबाबतची माहिती या व्हिडिओमध्ये आज सांगितली आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. कोणतीही व्यक्ती कशी आहे हे जाणून घेण्यासाठी बराच काळ त्या व्यक्तीसोबत घालवावा लागतो, पण तरीही ती व्यक्ती मुळात कशी आहे याचा अंदाज लावणे कठीण असते. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन असे इंग्रजीमध्ये म्हणणं आहे. बरेचसे लोक पहिल्या भेटीच्या अनुभवावरून समोरची व्यक्ती कशी आहे हे ठरवत असतात. पहिल्यांदा भेटलेल्या व्यक्तीला तुम्ही किती चांगले आहात हे कळणे शक्य नसते. अशा वेळी तुम्हाला तुमच्या लुक्सची मदत घ्यावी लागेल. लुक्सच्या मदतीने तुम्ही मुलींना इम्प्रेस करू शकता. त्यामुळे स्वतःच्या लुक्सवर लक्ष द्यावे. स्वतःला चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करण्याकरिता कपडे आणि शूज या गोष्टींवरून भर द्यावा. तुम्ही कसे दिसता हे मॅटर करते. लुक्स आर व्हेरी एसेन्शियल. आपला चेहरा आपल्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब असतो. सगळ्या मुली सर्वात आधी समोर असलेल्या मुलाच्या चेहरा नीट नोटीस करत असतात. समोर उभा असलेला मुलगा सुपर मॉडेल किंवा बॉलिवूड सेलिब्रिटी सारखा देखणा असावा अशी मुलींची अपेक्षा नसते. चार चौघांमध्ये शोभून दिसणारा मुलगा आपला जोडीदार असावा असे मुलींना वाटत असते. अशा मुलासोबत त्या सेफ फील करत असतात. कपड्यांच्या मदतीने मुलींना करा इम्प्रेस. ड्रेसिंग प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. मुली लुक्स नंतर मुलांच्या ड्रेसिंगकडे लक्ष देतात. कपड्यांवरून त्या मुलांना जज करत असतात. आपण कसे आहोत असा अंदाज आपल्या आजूबाजूचे लोक लावत असतात. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाला साजेसे कपडे घालावेत. काही मुलांना भडक रंगाचे कपडे घालायला आवडतात. या ड्रेसिंग स्टाईलवरून त्यांच्या बिनधास्तपणा दिसून येतो. भडक कपडे घालून तुम्ही बिनधास्त दिसाल, पण बहुतांश मुली अशा मंडळींना टाळतात. मुलींना हे लोक स्वतःच्या आयुष्याबाबत फारसे सिरियस नसतात असे वाटत असते. मुली डिसेंट आणि वेल ड्रेस्ड मुलांकडे जास्त आकर्षित होतात. त्यांना अशी ड्रेसिंग असलेले पुरुष अधिक सेन्सिबल वाटतात. तुमच्या स्टाईलने मुलींना करा घाया. गुड स्माइल कॅन विन द हार्ट. कोणत्याही व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हास्य स्माइल या घटकावरून त्याचा व्यक्तिमत्वाची झलक स्पष्ट होते. तर पहिल्या भेटीमध्ये एखाद्या मुलगा जास्त स्टाईल करत असेल तर तो खूप जास्त आत्मविश्वासू आहे असा अर्थ काढला जातो. यासोबतच तो मुलगा स्वतःमधील कमतरता लपवण्यासाठी जास्त स्माइल करू शकतो असा तर्क मुली काढत असतात. आपल्या मनातली गोष्ट समोर कळू नये म्हणून ही लोक अधिक हसत असतात. चेहऱ्यावर स्मित हास्य असलेल्या मुलांवर मुली भाळतात. असे स्माइल करत असलेल्या मुलांमध्ये आत्मविश्वास जाणवत असतो. हेअरस्टाईलवर द्या विशेष लक्ष. डोंट मेस अप विथ हेअर्स. मुलांना असे वाटत असते की मुली त्यांचे केस नोटीस करत नसतात. याउलट हेअरस्टाईलमुळे मुली अधिक इम्प्रेस होत असतात. समोरच्यावर आपली छाप पडावी याकरिता सुटेबल हेअरस्टाईल असणे आवश्यक असते. जी बॅचलर मंडळी आपले केस नीट सेट करतात त्यांना मुली डिसेंट समजतात. बऱ्याच मुलांना केसांसोबत वेगवेगळे प्रयोग करायला आवडते. केस वाढवणे, मग काही काळानंतर बारीक करणे, केसांना रंग देणे अशा गोष्टी फॉलो करणारे लोक मुलींना बिनधास्त वाटतात. पण अशा मुलांसोबत राहणे फार कमी मुलींना पसंत असते. हेअरस्टाईलवरून हा मुलगा बोरिंग आहे की नाही याची निवड मुली करत असतात. हाताच्या बोटांची नखे असावीत साफ.
मॅनिक्युअर्ड नेल्स ऑल्सो अट्रॅक्ट. आपल्या ड्रेसिंग आणि चेहऱ्याकडे मुली पाहत आहेत असे मुलांना नेहमी वाटत असते. या दोन गोष्टींशिवायही मुली मुलांच्या अनेक गोष्टीवर फोकस करत असतात. हातांच्या बोटांची नखे कशी आहेत या साध्या पण दुर्लक्षित बाबतीवर देखील मुली लक्ष देत असतात. बहुतांश मुली समोर असलेल्या मुलांच्या हातांच्या बोटांची नखे नीट नोटीस करतात. ही गोष्ट फार कमी मुलांना ठाऊक असते. नखामध्ये घाण असलेल्या किंवा नखे वाढवलेल्या मुलांपासून मुली दूर राहतात. मुलींना ही घाणेरडी गोष्ट आवडत नसते. त्यांना असा मुलगा अस्वच्छ अनहायजेनिक वाटतो. याउलट स्वच्छ नखे असणाऱ्या मुलांना त्या स्वच्छता प्रिय समजतात. काही ठिकाणी खास पुरुषांसाठी मॅनिक्युअर केले जाते. बोलण्याच्या पद्धतीवरून मुली करतात जज. वे ऑफ टॉकिंग मॅटर्स. मुली जेव्हा कोणत्याही मुलाला भेटतात त्यावेळी त्या मुलाच्या हाय हॅलोवरून त्याला जज केले जाते. एकमेकांना भेटल्यावर विचारपूस करणे ही औपचारिक बाब असली तरी या औपचारिक गोष्टीवरूनही एखादी व्यक्ती समोरच्यावर आपला प्रभाव पाडू शकते. समोरून ओळख वाढवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मुलांकडे मुली जास्त आकर्षित होतात. बोलताना अति आत्मविश्वास न दाखवता साध्या गोष्टीवर गप्पा माराव्यात स्वतःहून पुढाकार घेणारी मुले मुलींना आवडत असतात. असे केल्याने आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोलत आहोत असे मुलींना फील होत नसते. परिणामी त्यांच्या मनात त्या मुलाविषयी चांगली प्रतिमा तयार होते. आवाजाची शैली आहे आवश्यक. गुड व्हॉइस कॅन क्रिएट मॅजिक. तुम्ही कसे दिसता यासोबत तुमचा आवाज कसा आहे हे देखील समोरची व्यक्ती नोटीस करत असते. आगळ्या वेगळ्या आवाजामध्ये बोलणारे रेडिओ जॉकी ज्या पद्धतीने स्वतःच्या आवाजावर काम करतात त्याच्या आवाजांच्या पद्धतीमुळे त्यांनी बोललेल्या गोष्टी अनेकांना आवडतात. अगदी त्याचप्रमाणे एखादा मुलगा स्पष्ट आणि गंभीर स्वरात बोलत असल्यास त्याचा प्रभाव समोर असलेल्या मुलीवर पडतो. बोलण्यात ॲटिट्यूड असलेल्या मुलांपासून मुली लांब राहतात. स्पष्टपणे बोलणारा ॲटिट्यूड नसलेल्या मुलांकडे मुली जास्त आकर्षित होतात. तुमचा डिओ ठरू शकतो तुमची ओळख. गर्ल्स नोटिस्ड मेन्स परफ्यूम्स. बाहेर फिरत असताना अचानक एका सुगंधाकडे आपण ओढले गेल्याचा अनुभव तुम्हाला आला असेल. ज्या व्यक्तीच्या बॉडी परफ्यूमच्या सुवासाने आपले लक्ष वेधले जाते त्या व्यक्तीशी आपली ओळख नसतानाही त्याच्या परफ्यूमच्या निवडीवरून आपण लगेच इम्प्रेस होतो. बऱ्याच जाहिरातीमधून या गोष्टी अधोरेखित केल्या जातात. तुम्ही कोणता डिओ वापरत आहात ही गोष्टसुद्धा मुलींच्या पटकन लक्षात येत असते. डिओच्या सुगंधावरून तुम्ही समोरच्या व्यक्तीवर छाप पाडू शकता. फक्त पहिल्या भेटीमध्ये जास्त स्ट्रॉंग डिओ परफ्यूम वापरू नये. स्ट्रॉंग डिओ जास्त प्रमाणात लावल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. बॉडी पोश्चर्स ठरवतात प्रभाव. पोश्चर्स क्रिएट्स डीप इम्पॅक्ट. शरीर रचनेवरून मुली मुलांना जज करत असतात. बोलण्याआधी लुक्स, हेअरस्टाईल, ड्रेसिंग अशा गोष्टीसोबत मुलांच्या बॉडी पोश्चर्स याकडेही मुली लक्ष देत असतात. तुम्ही कसे बोलत आहात, बोलताना हातवारे करत आहात की नाही किंवा बोलताना तुमची नजर कुठे आहे अशा सूक्ष्म गोष्टी मुली बारकाईने पाहत असतात. बऱ्याच मुली मुलांच्या बॉडी पोश्चरवर भाळतात. एका ठिकाणी जास्त वेळ न बसणे, बसल्यावर सतत पाय हलवणे अशा कृतीमुळे तुम्ही अस्थायी चंचल आहात असे मुलींना वाटते. काही मुलींना असे वाटणे आवडत नसते. अस्थिर वागणूक असलेल्या मुलांकडे मुली दुर्लक्ष करतात. तुम्ही जर नॉर्मल राहिलात आणि परिस्थिती अनुरूप वागलात तर तुम्ही समजूतदार आहात असे मुलींना वाटते. सतत शरीराची हालचाल केल्यामुळे तुमचा स्वभाव अस्थिर स्वरूपाचे आहे अशा अंदाज मुली लावतात. तर मित्रांनो, हे होते काही पुरुषांबद्दल गोष्टी जे महिला नोटीस करतात. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाओ. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदित राहा. धन्यवाद.